मराठा आणि कुणबी एक हे याच्यासाठी आधार पाहिजे काय तुम्हाला आणखी? तुमचं आंदोलन जसं जसं मोठं होत गेलं तसं तसं जातीय सलोखा एक तेढ निर्माण होत गेली, एक वाद निर्माण होत गेलाय. कसं बघता तुम्ही या आरोपाकडे? कारण तुम्ही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण सरळ सरळ केली अशा पद्धतीचं तुम्हाला सांगण्यात येते, तुमच्यावर आरोप होतोय. जातीवाद करणाऱ्याचे संस्कार येतात त्यांना मी काय करू? ते जातीवाद करायलेत मी काय करू? जातीवाद मराठ्यांनी कुठं केला मला दाखवा. शांततेत आंदोलन इथं सुरू झालं, आमच्या आया बहिणीचे डोके तुम्ही फोडले, गोळ्या घातल्या. जातीवाद आम्ही केला का? आम्ही शांततेत आंतरवालीत बसलो, राज्यभर सभा घ्यायला कोणी सुरुवात केली? त्यांनी केली. तो जातीवाद नाही दिसला का? ते जाऊ द्या. मी आलो जातीवादी असं म्हणणं आहे तुमचं. माधव पॅटर्न कोणी आणला? मी आणला का 20 वर्षापूर्वी? क्रांती मोर्चे मराठ्यांचे निघाले शांततेत, प्रतिमोर्चे कोणी काढले? त्यावेळेस नाही जातीवाद दिसला. तुम्ही प्रत्येक वर्षी एक मुठीनं मतदान करता, एक जीवानं तुमच्या आपण आपल्या जातीच्या उमेदवाराला, त्याच्यात नाही तुम्हाला जातीवाद दिसत. आम्ही एवढ्याच वेळेस एक झालो आणि कोणाला तरी केलंय. काय पोटतो कधी गरज आहे तुम्हाला? तुम्ही केलं त्यावेळेस आम्ही तुम्हाला जातीवादी म्हणलो का? आम्ही एक झालो की जातीवादी आणि तुम्ही एक झाले की जातीवादी नाही. पण बीड मध्ये आपल्याला याचे आम्हाला पडसाद सुद्धा पाहायला मिळाले. दोन गट समोरासमोर भिडले, कित्येक ठिकाणी मारहाणीच्या दगडफेकीच्याही घटना घडल्या. त्याला आम्ही काय करावं? कुणी हाणलं? तुम्हीच हाणणार, जातीवाद तुम्हीच करणार. मराठी एक आले, पोट तुमचेच दुखणार. कोणता जातीवाद केला? 150 मराठ्यांचे नेते व्यासपीठावर आहेत त्यांच्या, त्याला जातीवाद म्हणते का? काय डोकं लावते तू फालतू? 150 मराठे बाजार समितीच्या सभापतीपासून जी पंचायत समितीच्या मेंबर पासून 6-7 आमदार, 3 खासदार व्यासपीठावर मराठ्याचे. त्यांना बसायला जागा नाही, खाली ढकलून दिले तरी वर जाऊन बसत होते. इतके मराठी, त्याला जातीवाद म्हणता का? मराठीचे नेते तुमच्या व्यासपीठावर, तुम्ही जातीवाद कसं काय म्हणू शकता? एक जरांगे पॅटर्न निवडणुकीचा उदयास आला. हा जरांगे पॅटर्न, जरांगे फॅक्टर, यामुळे अनेकांना पराभवाला सामोरं जावं लागलं. जरांगे पाटलांनी कुणाला पाठिंबा दिला नाही, मात्र सुप्तपणे काम केलं आणि त्याचे उत्तर किंवा मी म्हणतोय त्याचं फलित आपल्याला दिसलं. हे मान्य नाही तुम्हाला? मराठ्यांनी नाही जातीवाद केला कुठं, आणि योग्य उमेदवार निवडला का नाही याचं उत्तर मी नाही देऊ शकत. शेवटी जनतेला वाटलं ना, मग जनताच मोठी असेल ना, त्यांनी निवडला म्हणजे तो योग्यच असेल. ज्या समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी होती, ते मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे. गोरगरिबाला किंमत नाही, मराठ्यांना गृहीत धरलं जात नाही, किंमत आली पाहिजे. कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा, पण मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे. इथून पाठीमागं म्हणलं जायचं आम्हाला त्यांची गरज आहे, मराठ्याची तुमची गरज नाही, ते मात्र मोडून काढा. 2-3 गोष्टी माझ्या मराठ्यांनी केल्या. एकजूट झाला, सभेचं रूपांतर मतात होत नव्हतं ते केलं, आणि एक जीवानं मतदान केलं म्हणजे मताची भीती झाली. जरांगे फॅक्टर चालला. मराठ्यांना किंमत नव्हती ती आली. माझं ते स्वप्न होतं कधी केर कचऱ्यासारखी किंमत द्यायची सवय आणला, आणि त्याच मराठ्यांनी यांना मोठं केलेलं आहे, आणि त्यांनाच अशी किंमत द्यायची. यावेळी झटका दाखवला, लेकराच्या बाजूने उभा राहिले, काय वाईट नाही केलं मराठ्यांनी. तुमचा रोष कायम आहे. आता बघा, 10-10 महिने झालं आंदोलन सुरू आहे आणि करोडो लोक आहेत. इथं 400, 200, 100, 50 वेगळा भाग होता. करोडोनं मराठा समाज रस्त्यावरती आहे आणि 10 महिने झाले आंदोलन सुरू आहे. देशात इतकं आंदोलन शांततेत कोणचंच चाललं नसतं. हे तरी भान सरकारला पाहिजे. आणि जी मागणी केली ते देत नाहीत. आता सगळ्या सोयरीची अंमलबजावणी अधिसूचना काढून 5 महिने झाले. याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा आहे तुम्हाला? 5 महिने झाले, थोडी थाडकी दिवस नाही झाले. आज ॲडमिशन होणार आहेत उद्या सुरू आमच्या पोरांचे 8-15 दिवसात. म्हणजे तुम्हाला याच्यात आमचं वाटोळं करायचं आणखी, असून द्यायचं नाही. म्हणजे ही कोणची पद्धत आहे? मी नाही थांबू शकत. मी माझ्या समाजाच्या बाजूला लढणार आहे. तुम्ही किती डाव टाकले? म्हणजे तुम्हाला फसवलं म्हणायचं? 100% ना. कोणी फसवलं, कोणी? मग आता सरकारच ना. कोणाचं नाव? तसा रोष तुमचा उपमुख्यमंत्र्यांवर होता. आणखी नाही आमचा त्यांच्यावरती, आणखी नाही विश्वास की शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांना आमचं ठरल्याप्रमाणे आरक्षण द्यावं. आम्हाला बाकीच्या गोष्टीत पडायची गरज नाही, आम्हाला राजकारणात पण पडायचं. तुम्ही विनाकारण समाजावर माझ्या अन्याय करू नका. आणखीन तरी चाललेल्या काड्या जरा थांबा. लयच काड्या करायची सवय लागली तुम्हाला, जरा त्या थांबा थोड्या. तुम्ही माझ्या संग काड्या करू नका, कारण मी तुम्हाला हरू शकतो. मी तुम्हाला यश नाही येऊ द्याला. तुम्ही कोण काड्या? अरे लयच नमुने येत ना, यांना दमत निघत नाही. तुमचा रोष उपमुख्यमंत्र्यांवर आहे काय? त्यांना शत्रू नाही आहेत ते आमचे, ते सत्य ते. ते जर सत्यत नसलं तर आम्ही कायला बोलणार त्यांना?
ते सत्य देत पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आहे. नाही, पण ती इतका जबाबदारी रोष त्यांची. मुख्यमंत्र्यांवर नाही दिसला. ते चूक केली की सोडत नाही, मी त्यांना सुद्धा सोडेल नाही. उपमुख्यमंत्र्यांचं चुकलं. धोपाटलं बी, परत केशीही केल्या, मागं घेतो म्हणले तर आता लाखाच्या पुढे आकडा गेलाय. मी सावध करायलोय तुम्हाला. तुम्ही नसन होणार तरी काड्याच करताय. मी तुम्हाला बार बार सांगतो, तुम्ही काड्या करू नका, आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न करू नका. आणि आता तर फडणवीस साहेब सांगतो, तुम्ही त्यांना हातात पडूच नका. आता तर आंदोलन मोडायच्या आणि हल्ला घडवण्याच्या भानगडीत पडूच नका. तुमच्या आयुष्यातला तुमच्या सगळ्यात मोठा पश्चातापाचा दिवस तुमच्यासाठी उगल. तुम्ही त्या भानगडीत पडूच नका. तुम्ही गोडी गुलाबीने आंदोलन हाताळा आणि काड्या करायचं जरा बंद करा. तुम्ही जर तुम्ही या काड्या केल्या ना, निवडणुकीतही धडा शिकवला अशी एक चर्चा आहे त्यांना. आता त्यांनी ठरवा, पण काड्या बंद करावं जरा. काड्या जर बंद केल्या ना, मी असा खोटा ठोकीन. सोल बांधून ट्रॅक्टरने जरी वाढला तुम्ही, तरी तुम्हाला निघणार नाही. माया नादी लागू नका तुम्ही. हा, कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक, मी वाटलो माझ्या समाजाचं नाही होऊन. कारण तुमच्या उद्याच्या आंदोलनाला सुद्धा पोलिसांनीच परवानगी नाकारलेली आहे. पुन्हा एकदा नाही, आता देवेंद्र फडणवीस साहेब शेवटी काय, कायदा फक्त जनतेसाठीच. जनतेने मात्र कायदा पाळायचा, त्यांनी पाळायचा नाही. त्यांना जसा उधळायचा तसा त्यांनी उधळायचा. हे मी बार बार खपून घ्यायला मोकळा नाही. मी 4 तारखेला सन्मान केला होता कायद्याचा, आचारसंहितेचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेचा सन्मान करणं माझी जबाबदारी होती, ती मी केलेलं आहे. तुम्ही बार बार तुम्ही गैरवापर करणारा ना आम्हाला सांगणार तुम्ही कायदा पाळत नाही, ते मान्यच नाही मला. मी 8 तारखेला बसणारच आणि 10 वाजता बसणारे. तुम्हाला ज्याला यायचं त्यांनी या, गोळ्या घाला, हल्ला करा, मी तयारी. मी नाही उठ, तर तुम्ही भूमिकेवर ठाम आहात. उठतच नाही तर बाकीचं काय. तुम्ही असं गैरवापर करणार तर मी कसा मान्य करणार. माझ्या मराठ्यांच्या पोरांचे मुर्दे पडायला लागलेत. आमच्या आई भाण्याच्या कंपाळाचं कुंकू पुसले, आत्महत्या केल्यात पोरांनी. करोडोनं पोरं आज सुशिक्षित बेकार म्हणून पडले. आमच्या आईबापाने यासाठी पोरं शिकून स्वप्न बघितलेलं नाहीये. मी मरायला तयार आहे, येऊ दे त्यांचं कोण कोण यायचं, मी तयार आहे, मी नाही हटणार. तुम्ही कायद्याचा गैरवापर कसा करू शकता. कारण मी आत्ता अंतरवाली सराटीत आलो, मला स्वागताला म्हणजे SRPFची एक तुकडी बाहेर उभी आहे, पोलिसांचा एक मोठा फौजफाटा आहे. म्हणजे जवळपास 50-100 वर पोलीस इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि फडणवीस साहेबाचा प्रसाद असतो प्रत्येकासाठी. अच्छा, त्यांनी ते ठरवून केलेलं आहे. मी म्हणन ते कर, नाही तर आम्ही हानीत असतो, ते त्यांचं ठरवून आहे. त्याच्यामुळे आम्ही भेट नसतो. हां, तुम्ही हानीत असता तर आम्ही बी भेट नसतो, आम्ही बसत असतो. पण चूक करू नका, मी सावध करतो तुम्हाला. त्या भानगडीत तुम्ही आता पडू नका. तुमचे तहसीलदार आमच्याकडे आलेत, त्यांनी सांगितलं निवेदन द्या, आम्ही दिलंय. याचा अर्थ तुम्ही डाव घडून आणला होता वाटतं सरकारनं, की निवेदन घ्यायचं आणि परवानगी ना करायची, आंदोलन मोडून काढायचं आणि यांचा रक्तपात पुन्हा करायचा, यांच्यावरती प्राणघातक हल्ला करायचा, यांना गोळ्या घालायचे. ह्यो तुमचा 100% डाव आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला याच्यात मी यश येऊन देणार नाही म्हणजे नाही. जीवाला धोका आणि वाटतोय शिंदे तुम्हाला. साहेब तुम्हाला सुद्धा याच्यात मी यश येऊ देणार नाही. आणि धोक्या फाक्याला मी भेट नाही, कारण मी माझं पूर्ण आयुष्य समाजाला अर्पण केलंय. त्यामुळे भेट नाही. मी भेट असतो तुम्हाला इथं दिसलोच नसतो. नाही, पण तुम्ही म्हणताय तुम्हाला संपवायचा डाव आहे हा सगळा. हा, मग आता शेवटी गृहमंत्री कायदा त्यांच्या पद्धतीने चालवणार आहेत, मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीने दोघं चालवणार आहेत. त्याच्यामुळे धोका असणारच आहे. आणि मी धोक्याला फाक्याला कुठे भेटतोय हो? मी भेट नाही. माझं मराठा समाजाला मात्र आव्हान आहे. मी उद्या बसणार आहे. मी कायद्याचा सन्मान केलेला आहे. 4 तारखेला मी आचारसंहिता होती, कायद्याचा सन्मान केलेला आहे. त्यावेळी DSP साहेबांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं होतं की तुम्ही सन्मान केलाय. तहसीलदारही म्हणले तुम्ही सन्मान केलाय, आता परवानगी रोखण्याचं काहीच कारण नाही. यांनी जर मला जेलला उचलून नेलं इथून तर मी जेलमध्ये उपोषण करणार आहे. आजच G24 तासच्या माध्यमातून मराठ्यांना सांगून ठेवतो, यांनी मला कुठं नेऊ द्या, मी तिथं उपोषण करणार म्हणजे करणार आणि कडकच करणार. तुम्ही समजायचंच नाही मी आत गेलो म्हणजे काय करतोय काय. आत सुद्धा उपाशीच, आतून सुद्धा आला तरी मृतदेह बाहेर येणार माझा. पण मी मात्र हटत नाही. उपोषण ठाम आहे, म्हणजे त्यात वाद नाही. बरं, एक दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. असं म्हटलं जात होतं की जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे पहिले शरद पवार आहे आणि हे आंदोलन कसं सगळं घडवून आणण्यात आलं होतं हे सुद्धा ओपन करणार असंही पुढे आलं. कसं बघताय तुम्ही या सगळ्या आता या एपिसोडकडे? नाही, हे काय उगाच ते बिड्डो कोणी काही बोलायचं. ते राजकारणातले आरोप ते सामाजिक आंदोलनात वापरते. त्यांना माहीत नाहीत ह्या 2 अंग आहेत, हे वेगळे वेगळे बाजू आहे. आंदोलन वेगळं, राजकारण वेगळं, राजकारणातले डाव वेगळे, समाजकारणातले डाव वेगळे. आता मी काय गरिबाच्या पोराने शिकावं त्यांना, मी साधा माणूस. पण आता त्यांच्या डोक्यात ठेपेल नाही, ते झालेले बधीर. ते कोणचे डाव कुंकडे टाकतात त्याच्यामुळे ते फसत. ते आरोप तिकडे जमतात बाबा राजकारणात. इथं सामाजिक आंदोलनात नाही जमत. इथं फक्त करोडो मराठा समाज इथं माग आहे. आणि मी कोणाचं ऐकत नसतो. मी फक्त समाजाचं ऐकतो, मी कोणाचं ऐकत नसतो. मी भेद फित नाही कोणाला. आणि ऐकून हे असं माणूस बोलू शकत नाही. याला रक्तातच असावं लागतं. जातीचं प्रेम, जातीवर झालेला अन्यायाला वाचा फोडायचं हे रक्तात असायला लागतं. जातीसाठीच जीवन झिजवायचं हे रक्तातच असायला लागतं. आणि ती इच्छाशक्ती लागते स्वतःची, ती माझी.
त्यामुळे ते पुस्तक वाचून आणि त्यांनी दिलेलं लिहून ते वाचायचं, तुम्हाला उत्तर तर देता आले पाहिजे मला. त्याचं वाचून म्हणल्यावर त्याला विचारायला लागेल मला फोन करून, त्याने मला असं प्रश्न विचारले, याच्यावर काय उत्तर देऊ आता. हे माझं हे बघा, कोणाचं मनच असतं, एवढीच अक्कल पाहिजे सरकार चालवते त्यांना. विधानसभेच्या निवडणुकीत जरांगे पाटील कुठनं उभे राहणार आहेत निवडणुकीत? मला जायचंच नाही, मी पहिल्यापासून बोलतो. तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुम्ही जाणार हे तर तरी पण निश्चित. मी उभा नाही राहणार, मी राजकारणात नाही जाणार. मला ते राजकारण आवडत नाही. माझा जनचळवळीवर विश्वास आहे. बरं, या जनचळवळीच्या जोरावरतीच न मिळणारं 70 वर्षातलं आरक्षण मराठ्यांना जरांगे मिळालेलं आहे. निवडणूक लढणार नाही नाही. नाही, अजिबात नाही. मी गोरगरीब मराठ्यांना देणारा बनवणारे, ओबीसी बांधवांना बनवणारे, मी मुस्लिम दलित बांधवांना गोरगरिबांना देणारं बनवणारे, 12 बोलीचं जाणारा देणारं बनवणारे. मागणारं मी मराठ्यांना आता ठेवणार नाही. देणारं बनवणार म्हणजे बनवणार. जर नाही दिलं तर मी नाही जाणार. बरं, आता उपोषणाची अगदी घटिका जवळच आलेली आहे. काही तासांमध्ये तुम्ही उपोषण सुरू करणार आहे. एक अखेरचं आवाहन सरकारला, काय कराल, काय सांगाल सरकारला? फसवणूक तुमची केली हे तुम्ही म्हटलंच आहे, तरी सुद्धा डाव रचून षडयंत्र रचून लोक फोडू नका. ते तुम्हाला पुन्हा जडजय. जशी SIT नेमली तसं पुन्हा स्वप्नच बघू नका. हल्ला पुन्हा पहिल्यासारखा प्राणघातक आंतरवालीत घडून आणायचं, बर, ही चूक कधीच करू नका. तुम्हाला असं वाटल की आपण जन्म घेऊन खूप चूक केली, तुमच्याच आयुष्यावर तुम्ही स्वतः थुकताल. इतका भयानक पश्चाताप तुम्हाला. पण तुमच्या आंदोलनाला आता तुमच्या गावातनच विरोध झालेला आहे. तुमच्या आजूबाजूच्या 3-4 गावांनी विरोध केलेला आहे. जिथं तुम्ही आंदोलनाची राळ उठवली, जिथून आंदोलन मोठं केलं, तिथंच आता विरोध होतोय. मग याच्याकडे कसं मग बघायचं आपण? मराठ्याचे लोक देते ना, त्यांचाही त्रास होतो. मग तुमचं एखादा किराणा दुकान आहे, आम्ही देतो. मग आता तुमचे लय मोटरसायकल लागतात हमाशात, आम्हाला लय त्रास होतो रहदारीला. दुकान उचला आणि तिकडे यवतमाळकडे जाऊन द्या, जमन का? काय कारण द्यायला तुम्ही? तहसील पैशावर सगळे उपोषण बसतात, तिथं आम्ही निवेदन देतो. आता या तहसीलमुळे खूप त्रास होतोय. आंबडचे लोक देतीलच, खूप त्रास होतो. ही तहसील इथून उचला आणि समुद्रात टाका. असं कुठं चालतं का? कोणतं राज्य चालवायला निघालात तुम्ही? जातीय सलोखा निर्माण करायचा सोडून सलोखा बिघडायला लागलात तुम्ही. निवेदन दिलं तुम्ही, निवेदनावर नाव कोणाचे आहेत? जाती ते तुम्ही निर्माण करायला का आम्ही? 8 तारखेपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी ते आमरण उपोषण करताय. आता बघूया सरकार नक्की या आंदोलनाला कसं सामोरं जातं ते. या मुलाखतीत इतकंच. जरांगे पाटील साहेब, धन्यवाद. पाहत राहा झी 24 तास.